काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी वारी हनुमान येथील वान नदी पात्रात तीन युवक बुडाले। त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबत माहिती अशी की अकोला आणि बुलढाणा अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान संस्थान येथे दर शनिवारी भाविकांची हनुमंताच्या दर्शनासाठी गर्दी होत असते। त्यानुसार खामगाव तालुक्यातील खुटपूर येथील योगेश प्रकाश वानखडे हा त्याच्या सहमित्रासह वारी येथे आला असता त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही। त्यामुळे त्यातील 3 युवक हे या वान नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले, परंतु या सततच्या पावसामुळे नदीला भरपूर पूर असून पाणी असल्यामुळे त्या पाण्याचा अंदाज त्यांना घेता आला नाही आणि त्याच्यामध्ये ते 3 युवक बुडालेत। यावेळेस सदर घटनेची माहिती पडताच तेलारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस आणि संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस हे घटनास्थळी पोहोचले। यावेळी आदिवासी बांधवांच्या वतीनं परिश्रम घेऊन त्या बुडालेल्या युवकाचा शोध घेतला असता त्यापैकी 2 युवकांना बचावण्यात त्यांना यश आले। त्या दोघांनाही उपचारासाठी शेगाव आणि अकोला येथे पाठवण्यात आले, परंतु एक जो युवक होता योगेश नावाचा व 20 वर्ष हा कालपासून बुडाला तो दिसून आला नव्हता, परंतु आज सकाळी 10 वाजता पुन्हा त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला। मृतदेह आढळल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा करून त्याचे प्रेत वरवड भागातील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणून शवविच्छेदन झाल्यानंतर ते प्रेत त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आलं। दरवर्षी या वान नदीमध्ये आणि मामा वाच्या डोबामध्ये अनेक युवकांचा मृत्यू होत असतो। बरेच वेळा शासनाने आणि अधिकाऱ्यांनी आवाहन केलेले आहे की या नदीमध्ये आणि डोहामध्ये कोणी पोहण्यात जाऊ नये, तरी युवकांचा मोह आवरत नाही। यापुढे तरी युवकांनी या नदी पात्रामध्ये पाणी असताना कोणी पोहण्यासाठी जाऊ नये असं संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेला आणि नागरिकांना केलेलं आहे।